महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळात झालेला निर्णय आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घेतलेला हा धडाडीचा निर्णय म्हणजे शेती पाणंद रस्ते. शेती पाणंद रस्त्याची चळवळ राबवत असताना जुन्नर तालुक्यातील हे निरगुडे गाव आणि निरगुडे गावातील हा जाधव वस्तीकडे जाणारा रस्ता गेले 35-40 वर्ष या ठिकाणी जाण्या येण्यासाठी महिलांना असेल, लहान मुले त्या ठिकाणी बसलेली आहेत. यांना जाण्या येण्यासाठी कुठेही रस्ता नव्हता. शेतकऱ्यांची अडचण होती, परंतु दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सामंजस्यपणाने स्वतःची जमीन या ठिकाणी कुठलाही विचार न करता स्वतःहून पुढे येऊन दिली आणि आज हा शेती पाणंदचा जवळजवळ 1.5 किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी होत असताना पुणे जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके यांनी परवा या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन केलं. जवळजवळ या ठिकाणी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचं या ठिकाणी नारळ फोडला आणि या ठिकाणी रस्त्याचं काम आज चालू झालं. आणि खऱ्या अर्थानं मी आभार मानेन या महिलांचं, कारण यांनी ठेकेदाराच्या माणसांची वाट न पाहता स्वतः या ठिकाणी खडी पांगवायला सुरुवात केली. म्हणजे आज आपला होणारा रस्ता हा किती या ठिकाणी गरजेचा आहे आज या ठिकाणी दिसला आहे. कारण खऱ्या अर्थानं ही निरगुडे गावची हद्द या ठिकाणी निरगुडचे सरपंच आमचे दिलीपभाऊ शिंदे असतील, दिलीप शेठ गांजाळे असतील आणि खऱ्या अर्थानं या रस्त्याला जे मोलाचं सहकार्य मिळालं ते संतोष नाना खैरे आणि आमचे जाधव साहेब नितीन भाऊ ताजले यांचं या ठिकाणी खरं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. कारण 1.5 किलोमीटरचा रस्ता 3 दिवसात होणं शक्य नव्हतं, कारण खडीकरण आता या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं या कालच या रस्त्यावर जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आदरणीय सबनीस सुनीलजी शेळके साहेब यांनी काल भेट दिली आणि खऱ्या अर्थानं या महिलांचं सुद्धा साहेबांनी कौतुक केलं. साहेब या ठिकाणी रस्त्यावर बसून चहा पिले आणि खऱ्या अर्थानं साहेबांना सुद्धा जी मनात वाटत होतं की हा रस्ता पूर्ण व्हावा आणि आज सगळ्या महिलांना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की आज हा निरगुडे जाधववाडीचा रस्ता आज खऱ्या अर्थानं आशाताई बुचके यांच्या माध्यमातून पूर्ण झाला आणि या ठिकाणी जुन्नर तालुक्यात निरगुडे गावात हा पाणंद रस्ता पूर्ण होत असताना संपूर्ण जुन्नर तालुक्यात आज पाणंद रस्त्यांचे जवळजवळ 550 रस्त्यांची नोंदणी झाली. म्हणजे जुन्नर तालुका कुठेतरी एक मॉडेल म्हणून राज्यात नक्की पुढे येईल आणि आम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निरगुडे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी धन्यवाद देईल.